नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिस्टल क्लिअर बाय PRW या आपल्या सुपरफाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण अभिजात भाषा हा टॉपिक पाहणार आहोत। यामध्ये अभिजात भाषा कोणत्या आहेत, त्या किती आहेत व अभिजात भाषेचा दर्जा कशा रीतीने दिला जातो ते पाहणार आहोत। अभिजात भाषेचा दर्जा हा भारत सरकारद्वारे दिला जातो। आता त्याचे आपण निकष पाहूया की अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष आहेत। त्यातला पहिला आणि महत्त्वाचा निकष आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा ही किंवा त्या भाषेचा प्राचीन इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्षांपूर्वीचा असावा। दुसरा निकष आहे ती भाषेचा प्राचीन इतिहास हा मौल्यवान व महत्त्वाचा असावा। यानंतरचा निकष आहे की ती भाषा स्वयंभूषण असावी, ती कुठल्याही भाषेतून उसने घेतलेली नसावी। हे मुख्यतः 3 निकष आहेत की जे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पाहिले जातात। यानंतर आपण अभिजात भाषा कोणत्या आहेत ते पाहणार आहोत व त्या अभिजात भाषेला कोणत्या साली तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ते पाहणार आहोत। लक्ष द्या इकडे। सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ते पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तमिळ ही भाषा आहे की जिला सगळ्यात प्रथम अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय, तो 2004 साली भेटलाय। कुठल्या 2004 साली। त्याच्यानंतर दुसरी भाषा आहे ती म्हणजे संस्कृत। संस्कृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 2005 साली भेटलाय। त्याच्यानंतर तिसरी भाषा आहे तेलुगू। तेलुगू या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय 2008 साली। यानंतर आहे कन्नड। कन्नड या भाषेला सुद्धा ॲज इट इज सेम किती 2008 ला। त्याच्यानंतर मल्याळम। याला कधी भेटलाय 2013 ला। 2013 साली कुठल्या याला मल्याळमला। आणि लास्ट आहे उडिया किंवा ओडिया, हिला 2014 साली अभिजात भाषेचा दर्जा भेटला। आता आपण ही अभिजात भाषा आणि त्यांना कोणत्या वर्षी दर्जा भेटला अभिजात भाषेचा ते पाहिले। आता हे शॉर्टकट पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं ते पाहणार आहोत। लक्ष द्या इकडे। आता काय करायचंय, यातले इनिशियल घ्यायचे। आपण ते शॉर्टकट कसं लक्षात ठेवणार आहोत, आपण जर एखादी गोष्ट सांगितली कुणी तर काय म्हणतो आपण तसं ते करू, किंवा एखादी गोष्ट जर आपण करण्यायोग्य असेल तर काय म्हणतो अशा रीतीने हा शॉर्टकट इथे वापरायचा आहे। आपण काय म्हणायचे, तसं ते कमवू। मग ते कसं करतं ते इनिशियल लक्षात घ्यायचे। फर्स्ट काय तमिळचा त, यानंतर संस्कृतचा स, तेलुगूचा ते, कन्नडचा क, मल्याळमचा म आणि उडियाचा उ। अशा रीतीने तसं ते कमवू हा शॉर्टकट इथे झालेला आहे। आता आपण ते बघणार आहोत। त नुसार काय होणार तमिळ, स नुसार काय होणार संस्कृत, त्याच्यानंतर ते नुसार काय होणार तेलुगू, त स ते इथपर्यंत कंप्लीट झालं। त्याच्यानंतर कमूचा क नुसार कन्नड, म नुसार मल्याळम आणि उ नुसार उडिया। अशा रीतीने आपण सहज लक्षात ठेवू शकतो। आता इयर पण सहज लक्षात ठेवता येतं, त्याचे फक्त लास्ट इयर कुठला आहे ते बघायचं। पहिल्याचं काय आहे 2004, मग आपण लक्षात काय ठेवायचं फक्त 4। त्याच्यानंतरचं काय 2005 आहे, तर लक्षात काय ठेवायचं फक्त 5। अशा रीतीने हे अंक पण आपण लक्षात ठेवू शकतो की कुठल्या वर्षी विथ सिक्वेन्स लक्षात ठेवू शकतो। 4 5 8 8 13 14 काय म्हणायचं 4 5 8 8 13 14। अशा रीतीने हे आपण बघितलेलं आहे। आपल्या मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा भेटला नाही, त्यासाठी प्रयत्न चालू आहे। महाराष्ट्र सरकारने त्यासाठी रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आणि त्या समितीने केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अहवाल पाठवलेला आहे। होप सो मराठी भाषेला पण लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा। आय थिंक हे तुम्हाला लेक्चर समजलं असेल। आय थिंक इथपर्यंत तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असाच हटके कंटेंट हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।